मी संस्कार संदीप कुमार BBIB विभागाचा विद्यार्थी आज GST प्रणालीविषयी थोडी माहिती घेणार आहे। तर आज आपल्यासोबत श्री राहुल खैरनार हे कर सल्लागार असून आज आपल्याला GST विषयी थोडीशी माहिती देणार आहे। तर चला सुरू करूया। तर सर, GST लागू झाल्यावर तुमच्या व्यवसायावर किंवा पेशावर काय परिणाम झाला? काय नाही, जीएसटी लागू झाला. जीएसटीचा प्रभाव विविध क्षेत्रावर पसरला पूर्ण भारतभरात. सुरुवातीला बऱ्याच ठिकाणी त्याला नाकारण्यात आलं, पण जीएसटी प्रणालीमुळे भारताच्या विकासाला चालना मिळते. त्याच्यामध्ये बरेच प्रमुख गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या. त्यामध्ये कर प्रणाली सुधारण्यात आली. पहिले प्रत्येक राज्यानुसार कर रचना होती, आता ती बऱ्यापैकी अस्तित्वात कमी कमी झालेली आहे. त्यामुळे याच्यामुळे नक्कीच फायदा होतोय. बर, हो, थोडक्यात म्हणजे सुरुवातीला सगळ्यांनाच नव्या प्रणालीशी जुळवून घ्यावे लागले। त्याच अनुषंगाने मला विचारायचे आहे की GST रजिस्ट्रेशन किंवा अनुपालन करताना उद्योजकांना कोणत्या अडचणी येतात? जीएसटी अनुपालन करताना सुरुवातीला बऱ्याचशा अडचणी आल्या. सुरुवातीला पोर्टल इश्यू होते. ज्यावेळेस जीएसटीचं नवीन पोर्टलचं काम इन्फोसिस कंपनी दिलं गेलेलं, त्यामध्ये सुरुवातीला त्रुटी होत्या, पण बऱ्याचशा त्रुटी आता हळूहळू सॉल्व्ह होण्याचा प्रयत्न केला जातोय आणि झाल्या पण आहेत. सुरुवातीला बऱ्याच प्रचंड प्रमाणात गोंधळ होता. छोट्या कंपन्या किंवा छोटे व्यापारी होते, यांना बऱ्यापैकी गोष्टी कळत नव्हत्या नेमकं काय केलं पाहिजे. पण गुंतागुंत आता हळूहळू मोकळी होते. त्याच्यामध्ये सुरुवातीला ज्या अडचणी येत आहेत का, बऱ्याचशा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स होते. त्यामध्ये आता बऱ्याचशा गोष्टीचे रेट रिवाईज केले जातात. रिवाईज केल्यानंतर ती गुंत वाढतो थोडा. अरे आपण पहिले कुठल्या किती टक्क्याच्या स्लॅबला, जसे 5, 12, 18, 28 अशा कर प्रणालीच्या जे जीएसटीच्या टक्केवारी आहे त्याच्यामध्ये अपग्रेडेशन होत आहे. त्यानंतर जे जुने व्यापारी आहेत, मग आपण कोणाला दोष देता येणार नाही का, शैक्षणिक थोडा मग त्यांना अभावाने फार किचकट प्रोसेस वाटते ती, आणि इनपुट घेताना वगैरे काही अडचणी येतात. पण आता बरेचसे आव्हानं कमी होण्याचा प्रयत्न होतोय आणि समजतंही लोकांना. खरंच नियम समजून घेणे आणि वेळेवर पालन करणं काही वेळ कठीण ठरू शकते। तर छोट्या उद्योगाबद्दल बोलायचे झाले तर लघु उद्योगासाठी GST समजणे व पाठवणे हे सोपे आहे का? छोट्या उद्योगांसाठी विषय कसा होतोय का, जीएसटी कर प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी काही स्लॅब टाकल्या 1.5 कोटीपर्यंत छोटे उद्योगांना त्यांनी केलंय. त्याच्यामध्ये पण स्लॅबमध्ये आता अपडेशन वगैरे करता येते छोट्या व्यवसायांसाठी. म्हणजे जीएसटीची कर रचना अजूनही चालू आहे. अपडेशन बऱ्याचशा प्रमाणात येत आहे. छोट्या उद्योगांना विषय असा होतो का, प्रॉफिट ऑफ मार्जिन जी असते ती कमी आहे. त्या अनुषंगाने त्याला जीएसटी जे कंप्लायन्स वगैरे द्यावं लागतं किंवा ते मेंटेन करावं लागतं. जीएसटी नंबर घेतल्यानंतर अकाउंटिंगचा जो पार्ट आहे तो थोडा त्यांना किचकट वाटतो. पहिले जे सहज इझी गोईंग होतं थोडं, आता त्याला बऱ्याचशा गोष्टीला बंधन आले. त्या नियमात राहून काम करावं लागतं. जसं व्यापारी असेल तर 40 लाखाच्या काम असेल तर जीएसटी नंबरची गरज आहे. 40 लाख क्रॉस केले तुम्हाला जीएसटी नंबर घेणं गरजेचं आहे. सर्व्हिस टॅक्सवाले असतील त्याच्यामध्ये CA प्रोफेशनल लोक, कॉन्ट्रॅक्टर लोक, यांना 18% स्लॅब असतो जीएसटीचा. त्यांना 20 लाखाची लिमिट आहे. जसे कोचिंग क्लासेस वगैरे जे करतात, प्रोफेशनल इन्कम ज्याला म्हणतो आपण, त्यांना 20 लाखानंतर जीएसटी नंबर काढणं हा कंपल्सरी आहे. त्यामुळे थोड्याफार अडचणी आता येणार जाणार. GST प्रणाली अजूनही अनेकांसाठी नवीन आहे। याआधी कर प्रणाली बरोबर तुलना केली तर जुन्या कर प्रणाली व GST प्रणालीमध्ये काय फरक जाणवतो? जुन्या कर प्रणालीमध्ये राज्यानुसार, सुरुवातीलाच बोललो का, राज्यानुसार कर प्रणाली होती. त्याच्यामध्ये एक्साइज ड्युटी होती, उत्पादन शुल्क आपण म्हणतो. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स होता. नवीन कर प्रणाली म्हणजे व्हॅट सिस्टीममध्ये त्यानंतर दुसऱ्या राज्यात माल विकल्यानंतर सी फॉर्म्स वगैरे असे काही इश्यू व्हायचे. आता पूर्ण भारतभर एकच जीएसटी संकल्पना असल्यामुळे तर एक प्रकारचं एकच कर झालेला आहे. त्यामुळे नवीन प्रणालीमध्ये नक्कीच फायदा होतो. नियम समजून घेणे खरंच महत्त्वाचे आहे। त्यामुळे एक प्रश्न असा की अनेक व्यावसायिक स्वतः GST फाईल करतात, पण काही जण तज्ञांची मदत घेतात। तुमचं यावर काय मत आहे? जीएसटी रिटर्न तुम्ही स्वतःही फाईल करू शकता. पोर्टलने तशा सुविधा पण दिलेल्या आहेत, पण बरेचसे सेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे टेबल्स आहेत, चार्ट आहेत, ते भरताना काळजीपूर्वक भरले गेले पाहिजे. कारण का सिस्टीम जनरेटेड डाटा आहे. कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती भरल्यानंतर त्या सिस्टीम रिलेटेड भविष्य इश्यू येऊ शकतात. त्यामुळे लोकांना असं आम्ही सांगतो की तुम्ही एखाद्या अनुभवी टॅक्स कन्सल्टंटकडनं किंवा CA कडनं किंवा सॉफ्टवेअरची मदत घेऊन, जेणेकरून चुका कमी प्रमाणात येतील आणि भविष्यात आपल्याला कंप्लायन्स देता कमी द्यावे लागतील. त्या अनुषंगाने काम केलं पाहिजे. GST रिटर्न्स फाईल करताना इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITCचा मुद्दा महत्त्वाचा असतो। तर ITC मिळताना कोणत्या अडचणींना सामना करावा लागतो का?
ITC मिळताना बऱ्याचशा गोष्टींना सामना करावा लागतो, कारण की ITचे इन्व्हॉइसेस ज्यावेळेस जनरेट होतात, जो मोठा व्यापारी, आपण उदाहरणार्थ A आणि B असं समजू, A कडनं B माल परचेस करतोय, सुरुवातीला तो GSTR1 भरला जातो. 2Bला जो आता आहे, नाव सांगतोय मी त्यातले छोटे छोटे, जे 2Bला त्याचं क्रेडिट दिसतं, ती व्यक्ती क्रेडिट घेऊन टाकते, आणि जी व्यक्ती जी आहे, जी खाली सप्लाय माल करते, ती 3B भरत नाही. तर 3B न भरल्यामुळे काय होतं, 180 दिवसापर्यंत त्यांनी कधी 3B नाही भरला, तो ऑलरेडी हा GST क्लेम इनपुटला जसं ITC क्लेम करून देतो, भविष्यात तो त्याला 181 दिवसानंतर तो रिवाइज करावा लागतो. हा एक त्रास जाणवतो. बरोबर. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे जीएसटी प्रणालीतील सरकारने काय सुधारणा कराव्यात अशी तुमची अपेक्षा आहे? बरेचसे GSTचं त्यांचं फ्रेमवर्किंग काम चालू आहे, दीर्घकालीन त्यांची योजना आहे, GSTची व्याप्ती मोठी होते, वेगवेगळ्या क्षेत्रांचा GSTशी संबंध जोडला गेलेला आहे. त्यामुळे जे इनपुट आहे, RCM वगैरे असे काही प्रकार आहेत, जे कच्च्या मालावरती, आयातीवरती आकारले जातात, त्याच्यामध्ये थोड्याफार सुधारणा केल्या पाहिजे, जेणेकरून भविष्यात अधिकाधिक व्यवसाय हा डॉक्युमेंटरी होईल आणि कोणाला अडचण येणार नाही, असं यातनं करू शकतो. पण GST प्रणाली ही छान आहे, याचा सर्वांनी याचा उपयोग करताच अजून केला पाहिजे. धन्यवाद सर, आपण आपला टाइम दिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.